त्या मदतीनं या काय काय आपल्याला या आपल्या भागामध्ये आणता येईल हा प्रयत्न आम्ही नक्की करू, एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो आहे. मला पुन्हा एकदा या ठिकाणी आमचे सोलपुरे यांचं अभिनंदन केलं पाहिजे. तायडे हे फार सिनियर, अनेक वर्ष आणि आता संचालक म्हणून त्यांच्या काळामध्ये अनेक नव्या नव्या योजना या राज्यामध्ये आपण कार्यान्वित केलेल्या आहेत. एक अतिशय कष्ट करणारे आणि सतत पाठपुरावा करणारे अधिकारी, कारण शेवटी अधिकारी तसेच असावे लागतात. सरकारने अनेक निर्णय घेतलेले अधिकाऱ्याची जर साथ नसेल तर काही आपण पुढे जाऊ शकत नाही. पण अशा प्रकारचे कार्यक्षम अधिकारी आज मेडिकल एज्युकेशनमध्ये आम्हाला मिळालेले आहेत आणि त्यामुळं हा कार्यक्रम अतिशय उत्तम पद्धतीनं या राज्यामध्ये आपण राबवू शकलेले आहोत आणि याही पुढच्या काळामध्ये अधिक त्याला मजबूत कसं करता येईल हा प्रयत्न आम्ही नक्की करू, एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा इथल्या विद्यार्थ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा असतील की तुम्ही आता ग्रॅज्युएट तर झालंच आणि ग्रॅज्युएट होईपर्यंत पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा इथं सुरू झालेलं असेल. त्यामुळे पुन्हा आपल्याला पुढच्या अभ्यासक्रमाची सोय हे याच महाविद्यालयामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळेल आणि अशा प्रकारचा हा अभ्यासक्रम आपल्या भागामध्ये सुरू होतोय, जेणेकरून आता पोस्ट ग्रॅज्युएशनला खूप मोठी गर्दी आहे. खाजगी महाविद्यालयामध्ये काय काय पोस्ट ग्रॅज्युएशनचे दर आहेत हे मी सांगायची गरज नाही. मेडिकल कॉलेजच्या ॲडमिशनसाठीचे काय दर आहेत मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. CETची परीक्षा कशा होतात हे मी सांगायची गरज नाही आहे. असे अनेक प्रयोग एका बाजूला खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये होत असताना लोकांचा विश्वास फार मोठ्या प्रमाणामध्ये आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर तो अधिक आहे हे मुद्दाम आपल्याला या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे. आणि अशा प्रकारचं एक उत्तम काम लातूर शहरामध्ये झालेलं आहे आणि मला आनंद आहे की जी संधी तुम्ही मला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करण्याची दिली त्या संधीचा फायदा लातूरकरांना अधिकाधिक देण्याचा माझा प्रयत्न हा निश्चितपणानं झालेला आहे. आणि आता केंद्रामध्ये मी गेल्यानंतर जे काही तिथं बसून मला करता येईल ते मी करत राहणार. तळ राखेल ते पाणी पेईल हे माझं वाक्य हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यात काही मला कुणाच्याबद्दलची तक्रार असली तरी माझी तक्रार नाही, एवढंच या निमित्ताने मी सांगतो. आणि या सुंदर इमारतीचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि इथे येणारा रुग्ण याच्यावरची सेवा याच्यावरची उपचार त्याच ममतेच्या भावनेतनं डॉक्टर मित्रांच्याकडनं व्हावी अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि तो लवकर बरा होऊन तो घरी परत गेला पाहिजे, येताना तो रडत आला पाहिजे आणि जाताना तो हसत गेला पाहिजे. अशा प्रकारचं जर वातावरण आम्ही निर्माण केलं तर जो मेडिकल सरकारी दवाखान्याच्या बद्दल किंवा सरकारी मेडिकल कॉलेजच्या बद्दल जो जनमानसांच्या मनामध्ये आक्षेप आहे तो दूर करण्याची एक उत्तम संधी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाली आहे.